हॅलो, मी गायत्री सोळंके. मी मूळ गावची चाळीसगावची आहे. मी माझं ग्रॅज्युएशन नाशिकवरून केलंय. ते म्हणतात ना, एका मुलीचं स्वप्न असते की प्रत्येक मुलीला वाटत असते की आपण आपलं शिक्षण जे आहे ते मोठ्या सिटीमध्ये केलं पाहिजे, एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधून केलं पाहिजे. असंच माझं पण होतं. जेव्हा मी डिप्लोमा चाळीसगाववरूनच पासआउट झाले, त्याच्यानंतर मला असं वाटत होतं, माझे पर्सेंटेज वगैरे सगळे चांगले होते आणि मी टॉपरही होते. त्याच्यानंतर मग मला असं वाटत होतं की नाही, आपलं ग्रॅज्युएशन ते चांगल्या कॉलेजमध्येच झालं पाहिजे आणि मला वाटत होतं की ते पुण्यामध्ये किंवा अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये झालं पाहिजे. त्याच्यानंतर मग मी नाशिकला माझं ग्रॅज्युएशन केलं कंप्लीट. 2023 मध्ये मी पासआउट झाले. म्हणतात ना, ते प्लेसमेंट प्रत्येकाच्या नशिबात लवकर नाही मिळत. त्याच्यासाठी 90% आपली मेहनत आणि 10% आपलं लक पण मॅटर करतं. तर तसंच माझ्यासोबत झालं. मी 2023 मध्ये पासआउट झाले आणि लगेच रिसेशन हे खूप जास्त झालं. त्याच्यानंतर मग मी 6 महिन्याचा कोर्स जॉईन केला. फर्स्ट 3 मंथ तर मी ऑनलाईनच केले. त्याच्यानंतर मी ऑफलाईनला गेले. ऑफलाईनला मी पुण्याला गेले. तिथे मी माझा 100% देऊनही मला पाहिजे तसा तो रिझल्ट नाही मिळाला. म्हणजे त्यांनी मला ट्रेनिंग तर चांगली प्रोव्हाइड केलीच नाही, पण तरी त्यांनी मला कॉल्स दिले, पण खूप लो पॅकेज असल्यामुळे मी ते डिसिजन घेतलं की चला बाबा आता घरी जाऊया, कारण की तेवढ्या पॅकेजमध्ये मी सर्व्हाइव्ह करू शकत नव्हते पुण्यात. मग घरी आले. घरी मी 1 वर्ष घरीच राहिले. घरच्यांचे खूप टोमणे बसायचे की एवढं शिक्षण करून तू नाशिकमध्ये केलंस काय, घरी म्हणजे एवढं शिकून तुझा काय फायदा. परत आजूबाजूच्यांचे टोमणे की आता तू झालंय तुझं ग्रॅज्युएशन, आता पुढे काय करणार बाबा. परत घरचे बोलायचे की काहीतरी कर बाबा, तू ऑनलाईन तरी कर, काहीतरी घर वर्क फ्रॉम होम का असे ना, नॉन IT असे ना ते कर. माझे जे फ्रेंड्स होते ते नॉन IT ब्रांचचे असूनही त्यांनी घरून ते काहीतरी करत होते, पण मी अशीच बसलेले होते. त्याच्यामुळे मग घरच्यांचे टोमणे परत मी ऐकायचे. तर मग अशीच माझी एक दिवशी मला माझी कझिन घरच्यांना कॉल आला की माझी जी कझिन सिस्टर आहे तिला ABD मधून जॉब लागला आणि पॅकेजही 10 लाखाचं भेटलेलं. त्याच्यानंतर मग मला कळालं की मग मी तिला विचारपूस केली की बाबा कसं आहे इन्स्टिट्यूट वगैरे ABD. मग तिने सांगितलं की चांगलं आहे खूप, म्हणजे रिस्पॉन्स वगैरे चांगला दिला ABD बद्दल. मग मी त्याच्यानंतर ABD जॉईन केले. त्याच्यानंतर इथे जेव्हा आले मी, इथे ट्रेनर्स खूप चांगले आहेत, म्हणजे IITians वगैरे आणि 15+ खूप जास्त एक्सपिरियन्स असलेले ट्रेनर्स आहेत. इथे कम्युनिकेशन पासून तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून ते कंपनीमध्ये तुमच्या रिअल टाइम आहे चालू तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण शिकवलं जातं. त्यानंतर मग मी इथे खूप म्हणजे स्टडी केला. त्यानंतर मी सरांसोबत म्हणजे मॉक वगैरे मी चांगल्या पद्धतीने माझं बेस्ट दिला, 100% दिला आणि आता माझ्याकडे 2 ऑफर लेटर आहेत. थँक्स टू ABD. वी आर एव्हिडियन्स.